फक्त वाल्मिक कराड आणि त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून इगो हार्ट झाला म्हणून एवढ्या अमानुष पद्धतीने मारतात। हे बघा, पुन्हा मानेवर महाग वार केले। त्यांची जेव्हा ही जखम झाली त्यांच्या नरड्यावर त्यावेळेस त्यांचं मांस नेण्यात आलं। फक्त आमचं मायबाप जनतेला व सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी ह्या लढ्यात पुढे यावे आणि सरकारने महादेव मुंडे यांच्या आरोप्यांना तात्काळ अटक करावं। ही जी काय महादेव मुंडे प्रकरणात SIT नेमलेली आहे, ही SIT मध्ये IPS अधिकारी पाहिजे। ही SIT मध्ये खालच्या दर्जाचे अधिकारी नको। महादेव मुंडे यांच्या हत्येमध्ये त्यांचं मांस तोडून नेलेलं आहे। तोडून नेलेलं म्हणजे डीप जखम होती आणि PM रिपोर्टमध्ये पण उल्लेख आहे की ते जखम डीप आहे आणि 16 ते 15 ते 16 वार सांगितलेले आहेत PM रिपोर्टमध्ये, पण 21 वार आहेत पूर्ण। त्यांच्या पायावर पण बोटावर पण त्यांच्या असे अंगठापार तोडाचा राहिला होता, अंगठ्यावर पण वार केलेले होते। तर बरेच लोक म्हणतात बाळा बांगरला एवढं कसं माहिती आहे? अरे बाळा बांगरला लोक सांगतात ना, ही जी घटना घडत होती, महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं, ते रेंगळत चालले। रेंगळत जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणत होते, माझा लेकरं बाळ असते काय मला जगू द्या, असं करू नका, काय कारण आहे? फक्त वाल्मिक कराड आणि त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून इगो हार्ट झाला म्हणून एवढ्या अमानुष पद्धतीने मारतात। हे बघा, पुन्हा मानेवर महाग वार केले। अहो, जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरलाय सगळ्या बाजूने। हे पहा, मग हे बघा, मागच्या बाजूने वार केले तर हे वार किती कमी छोट्या पद्धतीने छोट्या जखमा झालेल्या आहेत, पण पुढे किती मोठ्या झालेल्या आहेत। ह्या ज्या पुढं जखमा झालेल्या आहेत महादेव मुंडेंच्या ह्यांच्या, ह्या किती पुढे आहेत, किती मोठ्याल्या आहेत पहा ना तुम्ही। म्हणजे ह्याचा अर्थ त्यांची जेव्हा ही जखम झाली त्यांच्या नरड्यावर त्यावेळेस त्यांचं मांस नेण्यात आलं। फक्त आमचं मायबाप जनतेला व सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी ह्या लढ्यात पुढे यावे आणि सरकारने महादेव मुंडे यांच्या आरोप्यांना तात्काळ अटक करावं। आज आमची भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोप्यांची नावं घेतलेली आहेत, वाल्मिक कराड, गोट्या गीते, श्री कराड, वाल्मिक कराडचे पोरं, ह्यांना सर्वांनी ह्यांना सोडू नये जनतेने पण आणि सरकारने पण ह्यांचं व गृह खात्याने गृहमंत्र्यांनी पण ह्याच्यावर तातडीने अजून लक्ष घालून ह्याच्यामध्ये लवकर ते आरोपी अटक करण्यात यावेत। अजून एक सांगतो, काल SIT नेमण्यात आलेली आहे, पण ही जी काय महादेव मुंडे प्रकरणात SIT नेमलेली आहे, ही SIT मध्ये IPS अधिकारी पाहिजे। ही SIT मध्ये खालच्या दर्जाचे अधिकारी नको, कारण IPS पण प्रॉम्प्ट अधिकारी पाहिजे, एकदम चांगला अधिकारी पाहिजे, त्याची पार्श्वभूमी चांगली पाहिजे। कारण ह्याच्या अगोदर जे IPS अधिकारी महादेव मुंडे खुनाचा तपास करत होते त्यांच्या पण भूमिकेवर सर्व जनतेने व प्रसारमाध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। ते इथून बदली करून गेले असते, पण त्यांनी पण मागच्या 6 महिन्यात कोणताही तपास केला नव्हता। त्यांचे आणि कुणाचे कसे संबंध होते, वाल्मिक कराडचे आणि त्या अधिकाऱ्याचे काय संबंध होते, मला जास्त आत्ता बोलायला लावू नका, वेळ आल्यावर मी नक्कीच बोलन, पण एवढं नक्की सांगन की महादेव मुंडे यांचे तरीही त्याचे अजून लागेबंदे असणारे, त्याचे लाभार्थी असणारे, त्यांनी सिस्टममधले असलेले अधिकारी अजूनही त्या काय म्हणतात त्याला शासकीय प्रशासनामध्ये कार्य करत आहेत, शासकीय यंत्रणेमध्ये आहेत। हे मी ठामपणे सांगतो। SP साहेबांना पण पोलीस अधीक्षक साहेबाला हे जे मिसगाईड करतात, पोलीस अधीक्षक साहेब फार छान आहेत, कावत साहेब त्यांचं कार्य छान आहे, पण त्यांना मिसगाईड जे करतात ना, हे सगळे वाल्मिक कराडनी आणलेले आसपासचे लोक आहेत। उदाहरण दिलं फक्त मी, पण तुम्ही म्हणतात ते नक्की आज फोटो का बाहेर आले? अहो, फोटो एवढ्या दिवस होते, पण हे फोटो पुढे मांडणार कोण? मीडियाला पण प्रसारमाध्यमाला पण कुणीतरी येऊन पत्रकार परिषद घेऊन एक्सप्लेन करणं सांगणं गरजेचं होतं। त्याच्यामुळे हे फोटो आज त्यांच्या कुटुंबाला बऱ्याच दिवसांनी भेटले। हे जे काय PM शासकीय अहवाल रिपोर्ट होते हे होते काही जणांपाशी, पण ते पण अधिकारी द्यायची हिंमत करत नव्हते आणि कुटुंबाला भेटले तरी कुटुंब ह्याच्या आधी बोललं ना। आमच्या ज्ञानेश्वरीताईंनी 6 महिन्यापूर्वी ह्याच्यावर आवाज उठवला होता, बाकीच्या लोकप्रतिनिधींनी पण आवाज उठवला होता, पण जे बाळा बांगर जेवढा डीपमध्ये प्रामाणिकपणे गेला तेवढं बाकीच्यांनी म्हणजे प्रयत्न केले, पण ह्या प्रकरणाला थोडं यश आलं नाही। पण ठीक आहे, आपण सगळ्यांनी हातात घेतलं, समाजसेवकांनी, लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला सगळ्याला यश आलं, पण अजून पण बऱ्याच माहिती बाहेर येणार आहेत। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।